नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीनाक्षी ताई। आज आपण इयत्ता पहिलीच्या गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकातील एका नवीन घटकासोबत भेटत आहोत। मुलांनो, आज आपण शून्याची ओळख व लेखन हा घटक पाहणार आहोत। पान नंबर 21 वर हा घटक आहे। तर आज आपण शून्याची ओळख करून घेऊयात आणि शून्य कसा लिहायचा ते सुद्धा पाहूयात। बघा, शून्य असे लिहितात, शून्य असे लिहितात आणि हे शून्याचं चित्र आहे। काय आहे? शून्याचं चित्र आहे। तुम्हाला बरोबर वर्तुळ आकार दिसत असेल, गोल दिसत असेल तर त्याला म्हणायचा शून्य। शून्य अंकामध्ये जेव्हा हे लिहिलं जातं तेव्हा ह्याचं नाव असतं शून्य। आता आपण चित्र पाहूयात। तुम्हाला इथं दोन चित्र दिसणार आहेत, चित्र दिसणार आहेत आणि चित्रावरून काही कल्पना सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये आतापर्यंत आलेली असणार आहे। तर पहिलं चित्र पाहूयात। चित्र आहे बस स्टॉपचं। बरोबर, तुम्हाला सुद्धा गावाला जायचं असतं किंवा फिरायला जायचं असतं तेव्हा तुम्ही बसची वाट पाहायला किंवा बसमध्ये बसण्यासाठी बस स्टॉपवर जाता, बस थांब्यावर जाता, मग तिथं तुम्हाला त्याची वाट पाहावी लागते। मग तसेच इथं बससाठी काही प्रवासी थांबलेले आहेत। तर ते किती आहेत तर ते आपल्याला मोजावे लागणार आहेत, कारण की इथं जी चौकट दिली आहे त्या चौकटीमध्ये आपल्याला प्रवाशांची संख्या लिहायची आहे। किती प्रवासी आहेत त्यांची संख्या इथं आपल्याला लिहायची आहे। बससाठी किती प्रवासी थांबले आहेत आता आपण चौकटीमध्ये लिहिण्यासाठी आधी मोजून पाहूयात। बघा, 1 2 3 4 किती प्रवासी आहेत तर 4 प्रवासी आहेत। किती प्रवासी आहेत? 4 प्रवासी आहेत। तर पुढच्या चित्रामध्ये काय झालं असेल बघा, प्रवासी दिसतायत का? नाही, प्रवासी बसमधून गेले, राहिले 0 प्रवासी। आता 4ही प्रवासी बसमधून बसून निघून गेले, मग किती राहतील प्रवासी? तर 0 प्रवासी राहतील। किती प्रवासी राहतील? 0। तुम्हाला इथं लिहिता येईल 0, कारण की इथल्या चौकटीमध्ये 4 प्रवासी बसमधून गेले असं आपल्याला लिहावं लागणार आहे। आणि राहिले किती? तर 0, काहीच नाही राहिले। राहिले का काही? काहीच नाही राहिले। आता पुढचं एक उदाहरण बघून घेऊया आणि समजावून घेऊया। ओके, आता तुम्हाला चित्र दिसतंय ते लाडूंचं चित्र दिसतंय। बरोबर, 2 बशा दिसतायत आणि त्यामध्ये काही लाडू सुद्धा तुम्हाला दिसत आहेत। ही बशी आहे पांढऱ्या रंगाची आणि इकडची बशी आहे गुलाबी रंगाची। बघा, पांढऱ्या बशीत एवढे लाडू आहेत। आता किती लाडू आहेत तर ते आपल्याला मोजून इथं लिहायचे आहेत। 1 2 3 4 5 किती लाडू आहेत? 5 लाडू आहेत। पांढऱ्या बशीत 5 लाडू आहेत। गुलाबी बशीत लाडू नाहीत। आहेत का बघा बरं लाडू? नाहीत, म्हणजे तिथे किती लाडू आहेत? 0। किती लाडू आहेत? 0। 0 लाडू आहेत। किती आहेत? तर 0 लाडू आहेत। आता 0 हा कसा लिहायचा हा सुद्धा आपण बघितला। हे आहे त्याचं अंकी चिन्ह आणि हे आहे त्याचं अक्षरी नाव 0 0। तुम्हाला इथं सुद्धा लिहून पाहता येईल। बघा, इथं तुम्हाला असा समजा सरावासाठी 0 काढला, 0 आणि हे त्याचं अक्षरी नाव 0। तुम्ही सरावासाठी करू शकता। तुमच्या वहीमध्ये तुम्ही शून्याचा सराव सुद्धा करा। आता इथं शिक्षकांसाठी एक छोटीशी सूचना दिली, एक छोटासा उपक्रम दिलाय। तर शून्याची संकल्पना समजून सांगण्यासाठी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आपल्याला करता येईल। तर एक पत्र्याचा डबा घ्यायचा आहे, त्या डब्यात खडे घालायचे आहेत आणि तो डबा हलवायचा आहे। डब्यातून येणारा आवाज मुलांना ऐकू द्यायचा आहे। त्यानंतर डब्यातील खडे काढून टाकायचे, पुन्हा डबा हलवायचा। डब्यातून आवाज का आला नाही ते मुलांना विचारायचं। 0 म्हणजे एकही खडा नाही हे मुलांच्या लक्षात येण्यासाठी ही
ॲक्टिव्हिटी नक्कीच उपयोगी पडणार आहे. तर हा उपक्रम करायला काहीच हरकत नाही. लगेच मुलांना ही गोष्ट समजणार आहे. शून्य म्हणजे काय हे लगेच समजणार आहे. शून्य म्हणजेच काहीच नाही. जेव्हा कोणतीही वस्तू नसते तेव्हा म्हणायचं की शून्य. समजा माझ्याजवळ एका डब्यामध्ये 5 लाडू आहेत आणि मी माझ्या मैत्रिणीला 5ही लाडू देऊन टाकले, तर माझ्याजवळ किती लाडू राहतील? तर 0 लाडू राहतील. म्हणजे माझ्या डब्यात काहीच राहणार नाही. हे मुलांना वेगवेगळ्या उदाहरणातून पटवून देता येईल. अशीच वेगवेगळी उदाहरणं तुम्ही सुद्धा पालकांनी मुलांना सांगा, शिक्षकांनी सांगा आणि मुलांकडूनही नवनवीन उदाहरणं तयार करून घ्या.